नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 12वी सायन्स नंतर दोन प्रकारची क्षेत्र आहेत जिथं मेजरली विद्यार्थी ऍडमिशन्स घेतात. पहिलं आहे ते म्हणजे इंजिनिअरिंग व दुसरं आहे ते म्हणजे मेडिकल. पण 2019 नंतरचा जर विचार करायला गेला तर इंजिनिअरिंगपेक्षा मेडिकल क्षेत्रामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही दरवर्षी वाढत आहे. व या मेडिकल क्षेत्रामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दोन प्रकारचे जनरली विद्यार्थी येतात. पहिलं म्हणजे असे विद्यार्थी ज्यांच्यामध्ये पहिल्यापासून काहीतरी मेडिकल बॅकग्राऊंड आहे, म्हणजे आई वडील किंवा फॅमिलीमधील कोणीतरी ऑलरेडी या क्षेत्रामध्ये काम करत आहे किंवा डॉक्टर आहे, तर असे विद्यार्थी येतात. व दुसरे विद्यार्थी असे असतात ज्यांचं काहीही मेडिकल बॅकग्राऊंड नाही, फर्स्ट टाइम त्यांच्या फॅमिलीमधून कोणीतरी नीटची परीक्षा देत आहे व डॉक्टर किंवा या मेडिकल क्षेत्रामध्ये येणार आहे. असे दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. आता जनरली ज्या विद्यार्थ्यांचे पालक ऑलरेडी या मेडिकल क्षेत्रामध्ये आहेत, तर या पालकांचा या विद्यार्थ्यांचा थोडासा माइंडसेट कसा असतो याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कस करणार आहोत. पहिलं म्हणजे जे विद्यार्थी ज्यांचे पॅरेंट्स ऑलरेडी या मेडिकल क्षेत्रामध्ये काम करत आहेत, तर या पालकांचा माइंडसेट क्लिअर असतो. त्यांचं म्हणणं असं असतं की सर, आमचा जो मुलगा आहे, आमची जी मुलगी आहे, तिला कॉलेज थोडंसं लांबचं मिळालं तरी चालेल, एक 4 पैसे जास्ती आम्हाला भरायला लागत असतील तरी सुद्धा चालेल, पण कॉलेज असं असावं जिथं हॉस्पिटलला पेशंटचा फ्लो चांगला असेल, जेणेकरून मुलाची असेल किंवा मुलगीची असेल ही क्लिनिकल प्रॅक्टिस चांगली व्हावी, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स त्या ठिकाणी बघायला मिळावेत, जेणेकरून डिग्री नंतरचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये त्यांना जास्ती प्रॅक्टिस करायला लागू नये व त्यांचा जर ऑलरेडी सेटअप तयार असेल तर ते तिथं काम करायला तयारच होते. दुसऱ्या बाजूला असे विद्यार्थी असतात व असे पालक असतात ज्यांच्यातून फर्स्ट टाइम कोणीतरी नीट देऊन मेडिकल क्षेत्रामध्ये जाते. तर या पालकांचा माइंडसेट असा असतो की आम्हाला आमचा मुलगा असेल किंवा आमची मुलगी असेल, हिला घरापासून फार लांब पाठवायचं नाही. घरापासून जितक्या जवळ अंतरावरती आम्हाला कॉलेज मिळेल तेवढं कॉलेज चांगलं आहे, जितक्या कमी फीसमध्ये आम्हाला मिळेल तितकं चांगलं आहे. हॉस्पिटलला एक वेळ पेशंट नसतील तरीही आम्हाला चालेल, पेशंट्स फ्लोशी त्यांना काहीही घेणं देणं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की 4.5 वर्षाची डिग्री होऊ दे, 1 वर्ष इंटर्नशिप होते, त्याच्यानंतर आमची मुलं बाहेर कुठेतरी प्रायव्हेट हॉस्पिटलला जॉईन करून प्रॅक्टिस करतील, आम्हाला फक्त डिग्रीशी मतलब आहे. तर हे दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत. पण ज्या पालक फर्स्ट टाइम या क्षेत्रामध्ये जातात, म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट टाइम मेडिकल क्षेत्रामध्ये जातात, तर अशा विद्यार्थ्यांना 5.5 वर्षानंतर पुन्हा एकदा मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायला, स्ट्रगल करायला लागू शकतो. त्याचं कारण आहे म्हणजे नेक्स्ट एक्झाम. आता या एक्झाममुळे 4.5 वर्षानंतर आताची मुलं ऍडमिशन घेणार आहेत, तर अशा मुलांना काय काय प्रॉब्लेम पुढे येऊ शकतात व हे प्रॉब्लेम जर नको असतील तर चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या हॉस्पिटल असणाऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं का गरजेचं आहे, तर ते थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सो NCSIM म्हणजे नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन, ओके, यांनी 4 जुलै 2024 ला एक नोटिफिकेशन रिलीज केलेलं आहे. आता हे नोटिफिकेशन कशा संदर्भात आहे की 4.5 वर्षाचा तुमचा जो काही अकॅडमिक कोर्स आहे आणि त्याच्यानंतरची 1 वर्ष इंटर्नशिप, ही इंटर्नशिप कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक एक्झाम द्यायला लागणार आहे ज्याचं नाव आहे नेक्स्ट. आता आपण अगोदर ऐकत होतो की बरेचसे मुलं अब्रॉडला जायला नाही म्हणत होती. त्याचं रिझन होतं की तिथून परत आल्यावरती एक एक्झाम द्यायला लागत होती. त्यानंतर जी मुलं भारतातून MBBS करतायत त्या मुलांसाठी सुद्धा ती एक्झाम कंपल्सरी करण्यात आली. आणि आता जे विद्यार्थी BAMS कोर्सला ऍडमिशन घेत असतील तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा नेक्स्ट ही एक्झाम द्यावी लागणार आहे, त्यांचं 4.5 वर्षाचा कोर्स आणि इंटर्नशिप कंप्लीट केल्यानंतर. आता ही परीक्षा कशा पद्धतीची असणार आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे आणि काय त्यांनी सांगितलेलं आहे हे थोडंसं आपण याच्यामध्ये बघूया. ओके, आता टायटल दिलेलं आहे गाईडलाईन्स फॉर नॅशनल एक्झिट टेस्ट. पहिल्यांदा म्हणजे ही एक्झाम कोणासाठी असणार आहे बघा, आयुर्वेदा, सिद्धा, युनानी आणि सोवा रिग्पा. तर या काही पॅथीज आहेत. या पॅथीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं असेल तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना नॅशनल एक्झिट टेस्ट ही द्यावी लागणार आहे. आता ही नॅशनल एक्झिट टेस्ट कशासाठी असणार आहे, फॉर फॉर ग्रांटिंग लायसन्स टू प्रॅक्टिस ॲज अ मेडिकल प्रॅक्टिशनर. म्हणजे 4.5 वर्षाचा तुम्ही कोर्स केला, 1 वर्षाची इंटर्नशिप केली, आता याच्यानंतर तुम्हाला डॉक्टर म्हणून काम करायचं आहे. तर हे डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी जे लायसन्स लागतं ते लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागणार आहे कंपल्सरी. याशिवाय तुम्हाला इथून पुढे लायसन्स ॲज अ डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी लायसन्स हे मिळणार नाही. त्यानंतर पुढे याच्यामध्ये अजून काय म्हणलेलं आहे बघा, द एक्झामिनेशन शॅल बी प्रॉब्लेम बेस्ड टू द टेस्ट क्लिनिकल कॉम्पिटन्सी. आता क्लिनिकल कॉम्पिटन्सी म्हणजे काय की तुमचा जो रोल असणार आहे ॲज अ डॉक्टरचा रोल आहे असं पकडून चालूया. तर तो रोल तुम्हाला कम्प्लीट करण्यासाठी जे काही नॉलेज पाहिजे, ज्या काही स्किल्स तुमच्यामध्ये पाहिजेत त्या आहेत की नाही ते या टेस्टमध्ये तुमच्या चेक केल्या जाणार आहेत. त्यानंतर अंडरस्टँडिंग ऑफ मेडिकल इथिक्स. मेडिकल इथिक्स म्हणजे काय की पेशंट बद्दलची जी भावना असेल तुमची,
किंवा पेशंटला पेशंट प्रमाणे तुमची सर्व्हिस कशी असली पाहिजे, तुमची ड्युटी कशी असली पाहिजे, ह्युमॅनिटी, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या यामध्ये चेक केल्या जातील. त्यानंतर ॲबिलिटी टू डील विथ द मेडिको लिगल केसेस, म्हणजे समजा तुमच्याकडे एखादी केस आली ज्याच्यामध्ये बर्निंगची केस असेल, केमिकल इंजुरीज असतील किंवा इलेक्ट्रिकल इंजुरीज असतील, पॉयझनिंग असेल किंवा चाइल्ड अब्यूजच्या केसेस असतील, क्रिमिनल केसेस असतील, तर अशा काही केसेस तुमच्याकडे आल्या तर त्या तुम्ही कशा डील करणार. मग त्याच्यासाठी जर तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे की अशा केसेस कशा डील केल्या जातील, त्या पेशंटची हिस्ट्री कशा पद्धतीने घेणं गरजेची आहे, पेपर वर्क असेल, कोणाला रिपोर्ट करावा लागेल, तर या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे नॉलेज तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ही टेस्ट क्वालिफाय करू शकाल. त्यानंतर ही टेस्ट कधी कधी घेतली जाणार आहे बघा, तर द नॅशनल एक्झिट टेस्ट शॅल बी कंडक्टेड ऑर्डिनरीली इन द मंथ ऑफ फेब्रुवारी अँड ऑगस्ट एव्हरी इयर, म्हणजे प्रत्येक वर्षी 2 वेळा ही एक्झाम घेतली जाणार आहे. पहिल्यांदा ही एक्झाम आता कधी होणार आहे, तर जी मुलं आता त्यांची इंटर्नशिप करत आहेत किंवा इंटर्नशिप त्यांची कंप्लीट होणार आहे, तर अशा मुलांसाठी या वर्षीपासूनच या मुलांना एक्झाम द्यावी लागणार आहे. म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये पहिली नेक्स्ट एक्झाम ही घेतली जाणार आहे. म्हणजे यावर्षी जी आता मुलं ऍडमिशन घेणार आहेत या मुलांना तर द्यायलाच लागणार आहे. ऑलरेडी जे मुलं आता त्यांचा BMS कोर्स कंप्लीट करत आहेत, त्यांची इंटर्नशिप आता चालू आहे, तर या मुलांना सुद्धा ही नेक्स्ट एक्झाम द्यावी लागणार आहे जर त्यांना पुढे ऍज अ डॉक्टर म्हणून काम करायचं असेल, लायसन्स हवं असेल तर. आता याच्यासाठी इलिजिबिलिटी काय ठेवलेली आहे बघा, की असे इंटर्न्स म्हणजे असे स्टुडंट जे इंटर्नशिप्स करतायत व 270 डेज म्हणजे 270 दिवस ज्यांचे इंटर्नशिप मध्ये कंप्लीट झालेले आहेत असे विद्यार्थी नेक्स्ट एक्झामसाठी इलिजिबल आहेत. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, ग्रॅज्युएट्स ऑफ आयुर्वेदा, सिद्धा, युनानी, सोवा, रिग्पा हु हॅव कम्प्लिटेड 1 इयर कंपल्सरी इंटर्नशिप, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप कंप्लीट झालेली आहे असे विद्यार्थी सुद्धा या एक्झामसाठी क्वालिफाय असणार आहेत. त्यानंतर काय म्हणलेलं आहे की किती अटेम्प्ट तुम्हाला देता येतील, तर सध्या तरी किती अटेम्प्ट द्यायचे याच्यावरती कसलंही लिमिट ठेवलेलं नाही. तुम्ही जोपर्यंत क्वालिफाय होत नाही तोपर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर इथं काय म्हणलेलं आहे बघा, द ग्रॅज्युएशन डिग्री ऑफ द कॅन्डिडेट हु कुड नॉट क्वालिफाय द नॅशनल एक्झिट टेस्ट shall be considered for all other job opportunities and other educational programs or course where medical registration is not mandatory. म्हणजे तुम्ही 4.5 वर्षाचा कोर्स कंप्लीट केला, 1 वर्षाची इंटर्नशिप कंप्लीट केली आणि तरीही जर तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय करू शकला नाही तर तुम्हाला अदर काही जॉब असतील, म्हणजे ऍज अ डॉक्टर सोडून जे जिथे मेडिकल रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड नाही अशा जॉब्सला तुम्ही जाऊ शकता, अशा फील्डमध्ये तुम्ही काम करू शकता. पण जिथं मेडिकल रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड आहे, ज्या उद्देशाने तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेतलं होतं ते सोडून तुम्हाला सगळं करता येईल जर तुम्ही ही टेस्ट क्वालिफाय झाला नाही तर. मात्र तुम्हाला डॉक्टर म्हणूनच काम करायचं असेल तर मात्र तुम्हाला ही टेस्ट क्वालिफाय करायलाच लागेल. त्यानंतर काय म्हणलेलं आहे की सिक्युरिंग 50% अँड अबोव शॅल बी डिक्लेअर्ड ॲज अ क्वालिफाईड, म्हणजे या एक्झाम मध्ये मिनिमम 50% तुम्हाला मिळवणं गरजेचंच आहे तरच तुम्ही क्वालिफाय झाला असं पकडलं जाईल. परत एकदा क्लिनिकल कॉम्पिटन्सी, अंडरस्टँडिंग ऑफ मेडिकल इथिक्स अँड ॲबिलिटी टू डील विथ द मेडिकल लिगल केसेस, ह्या गोष्टीचं ज्या विद्यार्थ्यांना नॉलेज आहे तेच विद्यार्थी ही एक्झाम क्वालिफाय करू शकणार आहेत. आता क्वेश्चन कशा प्रकारचे असणार आहेत, तर काही इमेजेस दाखवलेले असतील याच्यामध्ये, काही व्हिडिओ दाखवलेले असतील, काही क्लिनिकल केसचे सिनारिओज दाखवले असतील, तर याच्यामधून तुम्हाला जे काही असेल ते आन्सर्स याचे द्यायचे आहेत. आता हे विद्यार्थी कोण आन्सर करू शकणार आहे, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स बघितलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस बघितलेले आहेत ड्युरिंग त्यांच्या अकॅडमिक असेल किंवा इंटर्नशिपच्या पिरियडमध्ये, ज्यांची क्लिनिकल प्रॅक्टिस चांगली झालेली आहे असेच विद्यार्थी या एक्झाम मध्ये क्वालिफाय करू शकतील. ज्या विद्यार्थ्यांनी पेशंटच बघितलेले नाही तर अशा विद्यार्थ्यांना डेफिनेटली ही एक्झाम टफ जाणार आहे व 4.5 वर्षाचा कोर्स कंप्लीट करून इंटर्नशिप करून परत सेपरेटली या एक्झामसाठी त्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करायला लागणार आहे ज्यांची क्लिनिकल प्रॅक्टिस ही चांगल्या प्रकारे झालेली नाही. नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असणार आहे, तर 120 मार्काची ही परीक्षा असणार आहे. टोटल मार्क्स 480, टेस्ट ड्युरेशन 180 मिनिट्स, एमसीक्यू टाईप असणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी असणार आहे. आयुर्वेदाचे जे विद्यार्थी असतील त्यांना इंग्लिश आणि हिंदीमध्ये क्वेश्चन पेपर मिळणार आहेत. सिलेबस तोच असेल जो तुम्हाला या 4.5 वर्षामध्ये शिकवला जाईल, तोच सिलेबस असेल. मात्र मेडिकल प्रॅक्टिस, क्लिनिकल प्रॅक्टिस ज्यांची चांगली झाली असेल, पेशंट ज्यांनी चांगल्या प्रकारे बघितले असतील, ज्या हॉस्पिटलला पेशंट चांगले असतील अशाच विद्यार्थ्यांना ही एक्झाम सोपी जाऊ शकते. बाकीच्या विद्यार्थ्यांना ही एक्झाम टफ नक्कीच जाणार आहे. सो अजूनही आपल्याकडे वेळ आहे. ज्यावेळी आपण ऍडमिशन्स घेत असतो त्यावेळी अशाच कॉलेजेसला ऍडमिशन घ्या जिथे चांगलं कॉलेज असेल, चांगलं हॉस्पिटल असेल, पेशंट चांगले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स जिथे येत असतील अशा कॉलेज, अशा थोडंसं लांब जायला लागत असेल कॉलेजसाठी तरीही जावा. थोडे एक्स्ट्रा फीज कॉलेजची जात असेल तरी पे करा, पण चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या
जेणेकरून पुढच्या तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला फारसा स्ट्रगल करायला लागू नये. ठीक आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तर आरंभ करिअर ॲडवायझरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.